नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेली खूप चविष्ट चमचमीत आणि तर्रीदार अशी वांग्याच्या भाजीची रेसिपी। चला तर बघूयात आता याची कृती। वांग्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्धा किलो ही काटेरी वांगी। अगदी ताजी अशी वांगी आहे। वांग्याची भाजी नेहमी करता ताज्या वांग्याची करा। फ्रीज मध्ये तुम्ही वांगे ठेवून भाजी केली की त्याची चव बदलते आणि वांगे शिजायला देखील वेळ लागतो। त्यामुळे असेल तर शक्यतो आणले त्या दिवशीच वांग्याची भाजी करावी। सर्वप्रथम एका पसरट भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आहे। या पाण्यामध्ये मीठ घालूया। हे नीट मिक्स करून घेऊ। या पाण्यामध्ये मी मीठ विरघळवून घेतलं। आता आपण ही वांगी कापून घेऊ। हे जे वरचे काटे आहे हे चाकूच्या सहाय्याने असे हळूवार काढून टाका। आणि या प्रकारे हे वांग कापून घेऊ। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हा देठ पूर्णपणे काढून टाकू शकता, पण ह्या देठाची देखील शिजल्यानंतर खूप मस्त चव येते म्हणून मी इथे काढणार नाही। या पद्धतीने आता हे वांगे आपल्याला ह्या मिठाच्या पाण्यामध्ये घालायचे आहे। हे बघा, या पद्धतीने नको असेल तर तुम्ही हा देठ आणि हा जो देठाचा भाग आहे हा काढून देखील वांगे कापून घेऊ शकता। कुठल्याही पद्धतीने करू शकता। थोडे देठ घातले तर त्याची चव खूप छान येते। या पद्धतीने वांगे कापून घेऊया। सर्व वांगी कापून झाली आणि मी ती या प्रकारे मिठाच्या पाण्यात ठेवली आहे। वांगी कापल्यानंतर हवेच्या संपर्कात आल्यामुळे ती काळी पडतात, त्यामुळे अशी मिठाच्या पाण्यात ठेवावी। सर्वप्रथम एका मोठ्या बाउलमध्ये चवीनुसार लाल तिखट घेतलं आहे। लाल तिखट थोडं जास्तच घेतलं आहे कारण झणझणीत ही भाजी खूप छान लागते। यामध्ये संकेश्वरी आणि काश्मीरी लाल मिरची दोन्ही मिरचींचं मिक्स तिखट आहे, यानी रंग देखील खूप छान येतो। त्यानंतर यामध्ये चिमूटभर हळद घालूया। 1 टेबलस्पून हा गरम मसाला घेतला आहे, त्यातील अर्धा टेबलस्पून गरम मसाला मी आता घालणार आहे आणि यामध्ये पाणी घालू। पाण्यामध्ये सर्व हे कोरडे मसाले आपल्याला आता मिक्स करून घ्यायचे आहे। या प्रकारे सर्व कोरडे मसाले जर पाण्यामध्ये भिजवून घेतले तर भाजीला रंग देखील छान येतो, तरी देखील मस्त येते आणि हे मसाले करपत देखील नाही। फोडणीसाठी कढईमध्ये साधारण 4 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे। वांग्याच्या ह्या भाजीला तेल देखील थोडं जास्त घातलं आहे, पण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही यापेक्षा कमी देखील घालू शकता। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया, जिरे, जिरा मोहरी नीट तळतळली की यामध्ये 2 टेबलस्पून ठेचलेलं आलं लसूण घालूया। आलं लसूण नेहमी करता असं ठेचून घाला, याची चव खूप छान येते। अगदी फाईन पेस्ट पेक्षा ठेचलेल्या आलं लसूणची चव छान येत असते, त्यामुळे असं फ्रेश ठेचूनच घाला। हे हलक्या तांबूस रंगाचं होईपर्यंत आपण या तेलामध्ये परतून घेऊ। या भाजीची चव ह्या आलं आणि लसणाच्या परतण्यावर अवलंबून असते। हे जर जळलं करपलं तर भाजी देखील करपट लागते, त्यामुळे अगदी असं हलक्या तांबूस रंगाचं झालं की आता यामध्ये हे पाण्यात भिजवलेले मसाले घालू। आता मध्यम आचेवर आपण हे छान असं परतून घेऊया। भाजीला फोडणी द्यायला घेतली की बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवा। आपल्याला यामध्ये नेहमी करता गरम पाणीच घालायचं आहे। सर्व मसाले छान परतून झाले आणि याला किती मस्त तेल सुटलं।
यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया, थोडी कोथिंबीर फोडणीमध्ये आणि थोडी शेवटी घालायची आहे। आता यामध्ये हे वांगे घालूया। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एखादा बटाटा देखील घालू शकतात। आता यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालू। दिलेल्या प्रमाणात तयार झालेली भाजी साधारण 5 ते 6 व्यक्तींना अगदी सहज पुरते। हे बघा, हे मी छान मिक्स करून घेतलं। आता यावर झाकण ठेवू आणि याला 1-2 दणकून वाफ काढूया। आता यावर झाकण ठेवून याला 3 ते 4 मिनिटांसाठी एक वाफ काढून घेऊ। हे बघा, ह्याला मस्त वाफ आली आहे आणि वांगे जरा मऊ झाले आहे। ह्याच पद्धतीने आपल्याला हे करायचे आहे। जरा छान मसाल्यामध्ये याला वाफ आली की भाजीची चव खूप मस्त येते। आता आपण यामध्ये पाणी घालूया। आवश्यकतेनुसार पाणी घाला। भाजी शिजताना जर आपल्याला गरज वाटली तर आपण यामध्ये गरम पाणी घालू शकतो। यावर झाकण ठेवू आणि मंद आचेवर आता भाजी छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवायची आहे। हे बघा, भाजी अगदी मऊ शिजली आहे। याच पद्धतीची आपल्याला ही शिजवायची आहे। कडेला थोडा रस्सा आहे। खूप कोरडी देखील भाजी शिजवू नका। थोडा रस्सा, थोडी तर्री अशी ही भाजी खूप मस्त लागते। मऊ झाली आहे। आता सर्वात शेवटी यामध्ये उरलेला अर्धा टेबलस्पून गरम मसाला घालू आणि कोथिंबीर घालूया। गॅस बंद करू आणि सर्व एक वेळा नीट मिक्स करून घेऊ। अतिशय चविष्ट, झणझणीत आणि तर्रीदार अशी काटेरी वांग्यांची भाजी तयार आहे। ही भाजी तुम्ही पोळी भाकरी बरोबर खाऊन बघा किंवा आमच्याकडे वरण पोळी बरोबर किंवा बट्टी वरण आणि ही वांग्याची भाजी, रोडगा वरण वांग्याची भाजी असा बेत असतो। अप्रतिम लागते। रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी देखील मस्त पर्याय आहे किंवा तुम्ही डब्यामध्ये देखील देऊ शकतात। या प्रकारे भाजी तुम्ही नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।